नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आयुष्य जणू संकटाच्या फेरीत अडकून पडले. ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीतून शेतकरी सावरतच दुसरीकडे गोदावरी आणि उपनद्यांच्या बॅकवॉटरने शेतीचा संपूर्ण नक्षाच मिटून टाकला. नदीकाठच्या जमिनींना आता तळ्याचे स्वरूप आले असून हजारो हेक्टर पाण्याखाली गेले. शेकडो एकरमधील माती खरडून त्या ठिकाणी गाळ अन रेती साचली. अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. अतिवृष्टी व आसना नदीच्या बॅकवॉटरच्या मोठ्या प्रमाणात शेतीला फटका बसला. या नुकसानग्रस्त भागास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह त्यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी 25 सप्टेंबर रोजी थेट बांधावर जाऊन पाहणी करून पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. नांदेड जिल्हा परिषदांची निवडणूक 3 वर्षापासून रखडल्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हाती असून निवडणूक असलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्याने जिल्ह्यात प्रशासन मनमानी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत अशा स्वरूपाच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. धर्माबाद येथे ऑगस्ट-सप्टेंबर या 2 महिन्यात ढगफुटी, अतिवृष्टी व तेलंगणातील पोचमपाड, श्रीरामसागर व निजामसागरच्या बॅकवॉटरमुळे तालुक्यातील शेती पाण्याखाली गेल्याने 100% हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. शिवाय शेत जमिनीवर पुन्हा पीक येईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पुरामुळे जमिनीसह पिकांचेही नुकसान झाले. हदगाव तालुक्यात ऑगस्ट महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे 100% नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचा घास निसर्गाच्या लहरीपणाने हिरावून घेतला. झालेल्या नुकसानीची जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली. जाहूर येथे देगलूर बाराहाडी मार्गावरील उदरीजवळ तडखेल रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे गुरुवारी सकाळी परळी येथून वीट घेऊन जाणारा ट्रक खड्ड्यात फसला. ट्रक रस्त्याच्या मधोमध फसल्याने काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. लोहा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यकांनी मुख्यालयी राहून संबंधित गावामध्ये नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना तहसीलदार विठ्ठल परेडीकर यांनी दिली. मुखेड तालुक्यातील मुखेड व मुक्रमाबाद हद्दीत 155 दुर्गादेवींची स्थापना करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण यांनी दिली. लोहा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी वर्गावर अभूतपूर्व संकट कोसळले असून त्यात अवकाळी पावसाची भर पडल्याने शेतातील पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले. कापसाच्या वाती झाली असून सोयाबीनची माती झाली. ज्या पिकावर वर्षभराची उपजीविका अवलंबून होती ते पीकही पाण्यात वाहून गेले. सद्यस्थितीत हातात काहीच उरले नाही. नदी नाल्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जनावरे वाहून गेली, पिके गेली, गुरे गेली. आता सरकार मैबाप आम्ही जगायचं तरी कसं, असा प्रश्न शेतकरी प्रशासनाला करत आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर आला असून खडकपुरा येथील नाल्याला आलेले पाणी दुल्हेशाह नगर येथील वस्तीत घुसले. यावेळी घरातून सामान बाहेर काढताना पाण्याचा अंदाज न आल्याने 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना 24 रोजी घडली. इमारत आणि इतर बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने 35 पेक्षा जास्त कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. त्यात महत्त्वाची योजना म्हणजे कामगारांना 2 लाखापर्यंत उपचार मोफत देण्यात येतात. कंधार येथे हैदराबाद गेझेटच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोर बंजाराला एसटी प्रवर्गात घेण्याची मागणी सकल बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी बंजारा समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन दिले. कुंडलवाडी येथे पुराचे पाणी पाहून चक्कर आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तब्बल 7 दिवसांनी सदर तरुणाचा मृतदेह आढळून आला. अर्धापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर नुकसान भरपाई द्यावी, सरसकट पीक विमा मंजूर करावा, केळी उत्पादक शेतकऱ्यांना खरीप नुकसानीच्या मदतीपासून न वगळणे यासह विविध मागणीचे निवेदन तहसीलदार यांना काँग्रेसच्या वतीने बुधवारी दिनांक 24 रोजी देण्यात आले.